नमस्कार, मी जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे OTT धमाका। चला तर मग पाहूया नवीन वेब सिरीज बद्दल। लोकप्रिय तेलुगू भाषेतील रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट हाय नन्ना या आठवड्यामध्ये OTT रिलीजसाठी सज्ज झालेला आहे। चित्रपटाला OTT प्रेक्षकांकडून तसेच मुख्य कलाकार नानी आणि मृणाल ठाकूर यांच्या सुंदर कथन आणि अभिनयासाठी प्रतिसाद मिळायलाच हवा। नानीने विराज या प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफरची भूमिका साकारलेली आहे, जो त्याची 6 वर्षाची मुलगी माही सोबत राहतो। कियारा खन्ना यांनी ही भूमिका साकारलेली आहे। माही तिच्या वडिलांवर प्रेम करते आणि तिला तिच्या आईची आठवण येते, जिला तिने कधीही पाहिलेलं नाही। हा सिनेमा 4 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय। विनोदी मालिका क्युबिकल्सच्या आणखी एका मजेशीर सीझनसह प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अभिषेक चौहान पीयूष प्रजापतीच्या भूमिकेमध्ये परतला आहे। मालिका पीयूषच्या भोवती केंद्रित आहे, ज्याने पहिल्या सीझनमध्ये पहिला जॉबर म्हणून सुरुवात केली होती। जसजशी मालिका पुढे सरकत गेली तसतशी पीयूषनेही त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रगती केली आणि आता क्युबिकलमध्ये टीम लीडर म्हणून त्याची पदोन्नती झालेली आहे। त्याच्यासाठी नवीन आव्हानं आहेत, कारण त्याला त्याच्या सहकारी तसेच लागते। त्याच्यासाठी समीकरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे मजा येते आणि हसण्यासाठी भरपूर संधी या सीझन मध्ये उपलब्ध आहेत। तर पीयूषच्या नेतृत्वाखालील या मजेदार टीम सोबत हसण्याचा आनंद घ्या। ही वेब सिरीज 5 जानेवारीला प्रदर्शित झाली आहे। फूल मी वन्स ही हार्लन कोबेनच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित एक रहस्यमय गुन्हेगारी नाटक आहे। ही कथा एका माजी सैनिक माया स्टर्न, जी भूमिका मिशेल कीगनने साकारलेली आहे, तिच्या भोवती केंद्रित आहे। जिच्या आयुष्यात तिचा मृत नवरा जो अचानक तिच्या आयुष्यात परत येतो तेव्हा आश्चर्यकारक वळण घेते। तिच्या मृत पतीला एका गुप्त कॅमेऱ्यावर पाहून तिला धक्का बसतो, जो तिने तिच्या मुलावर नजर ठेवण्यासाठी लावला होता। ती सत्य उघड करण्यासाठी तपास सुरू करते, परंतु एका प्राणघातक कटामध्ये अडकते। 1 जानेवारीला ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे। दूरदर्शी चित्रपट निर्माते गर्थ डेव्हिस यांचा विज्ञान कल्पित सायकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा मूवी फो हा चित्रपट इयान रीड यांच्या लोकप्रिय नावाच्या पुस्तकावर आधारित आहे आणि अकादमी पुरस्कार नामांकित अभिनेते साउइर्से रोनन आणि पॉल मेस्कल हे अनुक्रमे हेन आणि जूनियर यांच्या भूमिकेत आहेत। विवाहित जोडपे एका निर्जन शेतामध्ये शांत जीवन जगत असतात आणि एके दिवशी टेरेन्स नावाचा एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी येतो। त्याच्याकडे त्यांच्यासाठी एक आश्चर्यकारक प्रस्ताव आहे। जूनियरला स्पेस स्टेशनवर राहण्यासाठी निवडलं गेलंय आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये रोबोट तिथे असणार आहे। हे जोडपे ही ऑफर स्वीकारेल का हे पाहणं उत्सुकतेचं आहे। हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झालाय। ब्रदर्स सन हा एक ब्लॅक कॉमेडी ॲक्शन ड्रामा आहे, ज्यामध्ये जस्टिन चिएल चार्ल्स सनच्या भूमिकेमध्ये, सॅम सॉंग ली ब्रूस सनच्या भूमिकेमध्ये आणि अकादमी पुरस्कार विजेती मिशेल येहो इलिन सनच्या भूमिकेमध्ये प्रमुख आहेत। तैवानच्या ट्रायड जेड ड्रॅगन्सच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा चार्ल्स त्याचा भाऊ ब्रूसच्या संरक्षणासाठी यूएसला जातो, जो कुटुंबाच्या खऱ्या ओळखीबद्दल अनभिज्ञ आहे। ब्रूस अजूनही कुटुंबाच्या खऱ्या ओळखीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना सूर्यबंधूंना खूप उशीर होण्यापूर्वी एकमेकांना कुटुंबाचा खरा अर्थ समजून सांगतात। ही वेब सिरीज 4 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलीस फोर्स ही नवीन वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या नव्या सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते। यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत। नुकताच या सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। इंडियन पोलीस फोर्सचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर यामधील मराठी कलाकारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। यापूर्वी रोहित शेट्टीच्या सिम्बा चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनेक मराठी कलाकार पाहायला मिळाले होते। आता इंडियन पोलीस फोर्सच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना सुचित्रा बांदेकर, वैदेही परशुरामी, शरद केळकर या मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळते।
तर या होत्या काही येणाऱ्या आणि आलेल्या वेब सिरीज आणि आता चित्रपट. पाहुयात कलाकारांच्या आयुष्यातले आता रंगतदार किस्से. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बॉलिवूड मधलं लोकप्रिय जोडपं आहे. शिल्पा आणि राज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. शिल्पा मुलं आणि पतीबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता शिल्पाच्या पतीने केलेली अशीच एक पोस्ट चर्चेमध्ये आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आणि शिल्पाच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. राजने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये केलेली पोस्ट ही तो शिल्पावर किती प्रेम करतो याबद्दलची आहे. राजने त्याचा आणि शिल्पाचा एक फोटो शेअर केलाय. त्याबरोबर एक व्हॉट्सअप चॅटचा फोटो देखील होता. त्या चॅटमध्ये शिल्पा विचारते, बेबी तू माझ्यावर किती प्रेम करतोस? त्यावर राज 72% असं उत्तर देतो. 100% का नाही असं शिल्पा विचारते. मग लक्झरी वस्तूंवर 28% GST असं उत्तर राज देतो. राजने हसणारा इमोजी पोस्ट करत ही स्टोरी शेअर केली होती. आदेश बांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते आपल्या चाहत्यांना देत असतात. नववर्षाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी बांदेकर आपल्या कुटुंबियांबरोबर देवदर्शनासाठी गेले. मराठी कला विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी असूनही संपूर्ण बांदेकर कुटुंबीय रेल्वे प्रवास करून देवदर्शनाला गेले होते. याचे काही फोटो आदेश बांदेकरांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अभिनेते सहकुटुंबीय रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असल्याचं पाहायला मिळतंय. आदेश बांदेकर या फोटोना कॅप्शन देत लिहितात, प्रवास सहकुटुंब ट्रेनचा, गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर दर्शनाचा योग आनंद यात्रेचा. त्यांच्या कॅप्शनवरून अभिनेते कोणकोणत्या देवस्थानाला भेट देणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान आदेश यांनी शेअर केलेल्या या रेल्वे प्रवासाच्या फोटोंचं आणि बांदेकर कुटुंबियांच्या साधेपणाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या संपूर्ण कुटुंबाला येत्या वर्षासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात. आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी 2024 रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. आता पारंपरिक पद्धतीने त्यांचं लग्न राजस्थानमधील उदयपूर इथे होणार आहे. या लग्नासाठी खान आणि शिखरे कुटुंबियांसह नवविवाहित जोडप्यांची मित्रमंडळी सर्वजण उदयपूरला पोहोचलेत. आयराने उदयपूरमधून लग्नानंतरची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. आयरा खानने आज तिच्या इंस्टाग्रामवर 2 पोस्ट शेअर केल्यात. पहिल्या पोस्टमध्ये तिचा फोटो आहे, कारण आम्ही ड्रेसअप ऑल वीक खेळत आहोत असं कॅप्शन तिने या फोटोना दिलाय. हा फोटो तिची चुलत बहीण जेन मेरीने काढला आहे. या फोटोमध्ये आयराने शॉर्ट ड्रेस आणि जॅकेट घातला आहे. आयराने दुसरीही एक पोस्ट शेअर केली आहे. आयराचा पती नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. या फोटोमध्ये नुपूर, आयरा, मिथिला पालकर आणि इतर 4 जण आहेत. हे सर्वजण वर्कआउट करताना दिसतात. वर्कआउट शिवाय आमचं लग्न होऊ शकतं का असं कॅप्शन आयराने या फोटोना दिलाय. जान्हवी कपूरने करण जोहरचा शो कॉफी विथ करण मध्ये बहीण खुशी कपूर सोबत हजेरी लावली होती. या शो मध्ये जान्हवीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तसेच लव्ह लाईफ बद्दलही तिने मोठा खुलासा केला. ती शिखर पहार याबरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याचं तिने स्पष्ट केलंय. त्यानंतर दोघांचा एक व्हिडिओ देखील समोर आला, ज्यामध्ये ते आंध्र प्रदेशमध्ये देवदर्शनाला पोहोचले होते. जान्हवी आणि शिखर एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघेही आधी एकमेकांना डेट करत होते, पण काही कारणास्तव ते वेगळे झाले होते. पण नंतर मात्र पुन्हा ते एकत्र आले आणि आता ते रिलेशनशिप मध्ये आहेत. ते बऱ्याचदा देवदर्शनालाही जाताना दिसतात. जान्हवी कपूरने शिखर पहार याबरोबर आंध्र प्रदेशमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केली. तिचा आणि शिखरचा दर्शनाला जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता शिखरचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर बरोबर तो दिसत आहे. शिखर आणि साराने मित्रांबरोबर शुक्रवारी एकत्र पार्टी केली. नंतर दोघेही गाडीत एकमेकांशी गप्पा मारताना दिसतायत. त्याचाच हा व्हिडिओ आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. नुकतीच आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने नुपूर शिखरे बरोबर लग्नगाठ बांधली. आता लवकरच हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सुरभी ज्योती आहे. हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुरभी ज्योतीला ओळखलं जातं.
कबूल है या मालिकेतून सुरभी प्रसिद्धी झोतात आली. आता लवकरच सुरभी तिचा प्रियकर सुमित सुरी बरोबर लग्नबंधनामध्ये अडकणार आहे. उत्तर भारतीय पद्धतीनुसार सुरभी आणि सुमितचा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत. शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी गौरी खानशी लग्न केलं. शाहरुख खान आणि गौरी हे बी टाउनचे लोकप्रिय कपल मानले जाते. शाहरुखची मुलगी सुहाना खाननेही नुकतेच अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय. पण तुम्हाला माहित आहे का की गौरीच्या मते अभिनय क्षेत्र हे सर्वात वाईट प्रोफेशनल क्षेत्र आहे. गौरीने घरामध्ये काही नियम बनवलेले आहेत. हे नियम शाहरुख खानला देखील पाळणं बंधनकारक आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गौरीने याबाबत खुलासा केलाय. नुकतंच गौरी खानने फिल्म फेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक खुलासे केलेत. गौरी म्हणाली, घरात आम्ही शाहरुखच्या कामाबद्दल कधीही चर्चा करत नाही. शाहरुख कधी हिंदी चित्रपटाचा व्हिडिओ बघायला बसला तर मला तो टीव्ही फोडावासा वाटतो. जर त्याने घरी कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट आणली तर ती सरळ मी खिडकीच्या बाहेर फेकून देते. या सगळ्या गोष्टी त्याला मी सेटवर करायला सांगितल्या आहेत, कारण सेटवर त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. मुंबईत राहण्याबाबतही गौरीने वक्तव्य केलं आहे. गौरी म्हणाली, मला मुंबईचा तिरस्कार होता. मी इथे क्वचितच कोणाला ओळखत होते. सुरुवातीला मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत होती. नंतर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि हे शहर आवडायला लागलं. शाहरुख ज्या निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर काम करत होता त्यांच्यापासून मी लांबच राहायचे. मुंबईत माझे काही मित्र होते. मी त्यांच्याबरोबरच पार्टीला जायचे, असा खुलासा गौरीने केलाय. तर अशाच रंगतदार गप्पांसाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत दर शनिवारी. आजच्या भागामध्ये इतकंच. तोपर्यंत पाहत रहा जय महाराष्ट्र.